कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीसह मंत्रिपदावरही टांगती तलवार। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा निर्णय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका। सुनील तटकरेंचे शिवसेना नेत्यांवर आरोप। शिवसेनेच्या टीकेबाबत एनसीपीची भाजपकडे तक्रार। आमदारांच्या संख्याबळावरून रायगडचं पालकमंत्रीपद मागता। 2022 मध्ये संख्याबळावर मुख्यमंत्री निवडला गेला होता का? टू द पॉइंट मुलाखतीत तटकरेंचा शिवसेनेवर निशाणा। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट पोलिसांकडून दिलं जातंय मटण। वाल्मिकला मदत करणाऱ्यांना निलंबित करा, सुरेश धस यांची मागणी। बेळगावमध्ये मराठी कंडक्टरला मारहाणीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद। पुण्यात शिवसैनिकांनी फासलं कर्नाटकच्या बसला काळं। परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा। नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। बेकायदा धार्मिक स्थळावर 7 दिवसात कारवाईचं महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। शिवसेना मंत्री उदय सामंतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची 1.5 तास चर्चा। कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची उदय सामंतांची माहिती। माजी पोलीस अधिकाऱ्यावर भीक मागण्याची वेळ। नशेच्या आहारी गेल्यानं आयुष्याची राखरांगोळी। शिर्डीमधील कारवाईत पोलिसांकडून 72 भिकारी ताब्यात। कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनात एक लेग भारी गडी। विधायक नावाच्या रेड्यानं वेधून घेतला साऱ्यांचाच नजरा। सिंधुदुर्गातल्या अंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला प्रारंभ। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांची दर्शनासाठी गर्दी।